तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम। उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथामधील श्रेय आणि प्रतिक्रांती ह्या प्रकरणाचं आणि क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं आजचं शेवटचं विमोचन आहे, शेवटचं पान आहे। मी विचारलं होतं सर्वजणांना की याच्यानंतर उद्यापासून काय करायचं। मी त्याच्यामध्ये बघितलं तर 2 लोकांच्या प्रतिक्रिया होत्या, 3 लोकांच्या आहेत, त्यातल्या दोघांच्या आहेत ऑनलाईन की हाच ग्रंथ थोडासा परत समजावून सांगा, आणि एकाच आहे की कार्ल मार्क्स आणि बुद्ध सांगा। तर 7 दिवसात कार्ल मार्क्स नाही होणार, तो ग्रंथ याच्यापेक्षा खूप मोठा आहे। एका जणाची प्रतिक्रिया होती की चालेल, मेलिन प्रश्न जरी समजावून सांगितला तरी हरकत नाही। आजचं आपण हे करून मग उद्या ठरवू आपण काय करायचं। तर एक दिवस आपण थोडीशी उजळणी घेऊ या ग्रंथाची की आपण काय ह्या वर्षावासामध्ये या ग्रंथामधून आपल्याला काय केलं, किंवा त्याच्यातले छोटे छोटे 5 प्रकरणावरती आपण 5 प्रकरणाचा छोटा छोटा गोषवारा घेऊन उद्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू। प्रतिक्रांतीमध्ये स्त्रियांची काय स्थिती होते ह्या प्रकरणामध्ये आपण जवळजवळ बघत आहोत। मग स्त्रीला निर्णय प्रक्रियेचा अधिकार नाही, शिक्षणाचा अधिकार नाही, त्या शिकणं तर सोडा, परंतु तिला तिच्या जगण्याचाही अधिकार म्हणून दिला नव्हता। तिने जगावं कसं हेही दुसऱ्याने ठरवलेलं होतं। आज त्या मानाने स्त्री मुक्त झाली, कायद्याने स्त्री मुक्त झाली, पण ती स्वतःहून मुक्त झाली का याचा आपण अभ्यास केला पाहिजे। आता आपण मुक्त म्हणाल तर काय म्हणायचं त्याला, कारण बाबासाहेबच घटनेमध्ये स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नसावा असं लिहितात। मग तसं स्त्रीच्या मुक्तीलाही एक नियम आहे। मुक्त होणं म्हणजे स्वैराचार आहे का, तर नाही। सहजीवनाची एक कसोटी असते आणि सहजीवनाची व्याख्या असते, आणि त्याला काही नियम असतात, काही बंधनं असतात। स्वातंत्र्य उपभोगायचं म्हटल्यावर स्वातंत्र्य म्हणजे एकटं राहणं होत नाही, कारण तुम्ही जर एकटं राहायला गेलात तर मग मात्र वेडे व्हाल। आणि जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली, प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळे कारण सांगितले। धर्मशास्त्र एवढे खोटे आहेत की त्या प्रत्येक धर्मशास्त्राने स्त्रीला दुय्यम स्थान दिलं। कुठलंच असं धर्मशास्त्र नाहीये येशू ख्रिस्ताला जन्म देणारी मेरी मोठं दिव्य करते, लग्नाच्या अगोदर पवित्र आत्म्यापासून गर्भधारणा करते, पण तिलाही मोठं स्थान त्या धर्मामध्ये दिलं आहे। हिंदू धर्माची तर कथा सोडून द्या, मुसलमान धर्मामध्ये स्त्रीला कॉन्ट्रॅक्ट म्हणून वागवल्या गेलं। मुसलमानामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य दिलं नाही, स्त्री एक कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्या दृष्टीने। स्त्री बरोबर केलेलं लग्न एक काय आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे। हिंदू धर्मामध्ये 7 जन्माची संगत दिली, परंतु तिला स्वातंत्र्य नाही दिलं। 7 जन्म हाच नवरा असावा, मग तो कसाही असेल तरी तिने स्वीकारावा। प्रत्येक धर्मात सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक धर्मात, आणि आधुनिक याच्यात मग काय झालं, बौद्ध धर्म असाच एक धम्म आहे की तो स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये भेद करत नाही, भेद करत नाही, परंतु कर्तव्य सांगायला विसरत नाही। दोघांनाही दोघांची कर्तव्य सांगतात। आणि म्हणून भगवान बुद्ध पहिलं आर्य सत्य सांगताना दुःख सांगतात, दुःखावरची कारणं सांगतात, दुःखाचं निवारण सांगतात, त्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगतात, आणि त्या आर्य अष्टांगिक मार्गामध्येच तुमच्या सहजीवनाचा सगळा सार सांगतात। कारण जोपर्यंत
सर्वच भिक्षू झालेले चालतील का? होणारही नाही आणि चालणारही नाही. कारण भगवान बुद्धाला अपेक्षित आहे की जग चालायचं असेल तर प्राण्यापासून तर माणसापर्यंत, स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी याच्यापासूनच जगाचा विकास होतो, डेव्हलपमेंट होतो. हे दोन घटक वेगवेगळे झाले तर शक्यता नाहीये. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की धम्म ही गोष्ट आवश्यक आहे. बाबासाहेबांनी ते मान्य केलं. कारण बाबासाहेबाला बऱ्याचशा त्यावेळेच्या लोकांनी बाबासाहेबाला नास्तिक म्हटलं. बाबासाहेब ठामपणाने सांगतात मी नास्तिक नाहीये. कारण बाबासाहेब जर नास्तिक असते तर बाबासाहेबांनी धम्म आपल्याला दिला नसता. आणि बाबासाहेब निश्चित आस्तिक नाहीयेत, तर बाबासाहेब सांगतात की जीवन जगण्याकरता, माणसाची सभ्यता विकसित होण्याकरता धम्माची आवश्यकता खूप जरुरी आहे. म्हणजे निश्चित ते धम्म सांगतात का खूप जरुरी आहे. एवढंच नाही तर शेवटच्या याच्यामध्ये ते म्हणतात की आता माझं उरलेलं आयुष्य मी धम्माकरता समर्पित करीन. मग तुम्ही याच्यावर विचार करा की धम्म हा किती महत्वाचा आहे. कारण बोधिसत्वाने आपल्याला धम्माच्या ओटीत का टाकलं? कारण धम्म जर नसते तर माणूस स्वैराचारी झाला असता, बळी तो कानपिळे झाला असता. कायद्याच्या राज्यामध्येही आज आपण जर बघितलं तर कायदे कशावरती आधारित झाले? शक्यता धर्माच्याच बाबतीत कायदे आधारित झाले ना. नियती असेल, जर त्याच्यावरती आधारित कायदे नसते तर मग मात्र कमकुवत माणसाला जगता आलं नसतं. आणि म्हणून 5000 वर्षाचा अन्याय बाबासाहेब धम्माच्या संगतीने तो तुमचा निवारण करण्याचा प्रयत्न करतात. 3-4 गोष्टी मी तुम्हाला सांगेल की बाबासाहेबाला जेव्हा धम्म दीक्षा घ्यायची त्यांनी डिक्लेअर केलं, जसं 14 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली, त्यावेळेस मात्र मनुवादी उच्चंबळून उठले. पण त्यांना बाबासाहेबाला विरोध असा करता येत नव्हता. कारण बाबासाहेबाच्या सडोत्तर प्रश्नाला उत्तर द्यायला त्यांच्याकडे त्या लायकीचा माणूसच नव्हता. की बाबासाहेबांनी जी विचारलेली प्रश्न होती आणि मग ते थातूर मातूर प्रश्न बाबासाहेबाला विचारायचे. की मग बाबासाहेबाला प्रश्न विचारला की तुमच्या लोकांना ज्या सवलती मिळाल्या, धर्मांतर जर तुम्ही केलं तर त्या सवलती जातील. त्यावेळेस आपल्या लोकांमध्ये थोडासा बुद्धिभेद झाला होता आणि बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं की ज्यांना यायचं त्यांनी या, ज्यांना नाही यायचं त्यांनी नका येऊ. काय होता त्याचा अर्थ? आणि बाबासाहेब मग तेव्हा म्हटले होते की जशा मी तुम्हाला सवलती दिल्यात तर त्या गेल्या तर मग परत मिळवून देण्याची माझ्यात ताकद आहे. तुमच्या सवलती माझ्या पोटाच्या खिशात आहे. हे सांगण्याचा उद्देश काय होता की बाबासाहेबाला माहिती होतं की हा समाज मी लढवयात बनवला, पण जर याला कुठली विनयाची साथ नाही दिली तर हा भरकटेल. आणि म्हणून याला विनयाची साथ देण्याकरता बाबासाहेबाला बौद्ध धर्माच्या ओटीत आपल्याला टाकलं. पण जशाला तसा बौद्ध धर्म स्वीकारला नाही. मग बाबासाहेबांनी जशाला जसा बौद्ध धर्म स्वीकारला नाही तर बाबासाहेबांनी त्याच्यात ते ऍड केलंय का? तर नाही, बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये ऍड काही केलं नाही. परंतु जे हे बौद्ध धर्माचे पंथ होते त्या पंथामधल्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनी निवडल्या आणि ज्या गोष्टीवरती तर्कशुद्धपणाने विवेचन करता येणार नाही त्या गोष्टी नाकारल्या. आणि त्या गोष्टी नाकारल्यानंतर मग त्यांना त्या लोकांनी विचारलं की बाबासाहेब हा बुद्ध धम्म तुम्ही कुठून आणला? बाबासाहेबांनी नवीन त्याच्यात ऍड काय केलं असेल तर तुमच्या 22 प्रतिज्ञा. आणि या 22 प्रतिज्ञाच ऍड करणं म्हणजे खूप मोठा धम्म देणं आहे. कारण काय होतं की ह्या 22 प्रतिज्ञामध्ये जास्त कोण अडकलेलं होतं? तर स्त्री अडकलेली होती. पहिल्या प्रतिज्ञेपासून जर तुम्ही सुरुवात केली तर सगळ्यात जास्त देवभोळी कोण होती? तर स्त्री होती. बाबासाहेबाची अर्धांगिनी असणारी रमाबाई, त्यांना पण विठ्ठलाच्या वारीला जावं वाटलं. आणि म्हणून बाबासाहेब पहिलीच प्रतिज्ञा आपल्याला काय देतात की रामकृष्ण यांना मी देव मानणार. कारण का? त्यांना माहिती होतं की प्रतिक्रांतीमध्ये सगळ्यात जास्त होरपळलेली स्त्री परत होरपळल्या जाईल. आणि म्हणून ह्या 22 प्रतिज्ञा दिल्या. कारण सगळ्यांची जास्त अनुग्रह करणारी कोण होती? तर त्यावेळची
स्त्री होती. साधं उदाहरण मी तुम्हाला देईन की बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की बाईच्या अंगामध्ये देव येतो. येत होतं की नाही? बाई अजूनही येतात काही काही लोकांच्या, पण पर्टिक्युलरली त्यावेळेस कोण्या बाईच्या अंगात देव यायचा? बहुजनाच्याच बायाच्या अंगात. बामणीच्या अंगात कधीच देवी घुसली नाही, कारण तिला माहित होतं ह्या घरात जाऊन काही फायदा नाही. सांगण्याचा उद्देश काय होता की सायकोलॉजिकली पण स्त्री लवकर कॅप्चर करत होती त्याला, आणि म्हणून बाबासाहेबाला ह्या धम्माच्या याच्यामध्ये स्त्रीला सगळ्यात जास्त कन्व्हिन्स करायचं होतं, सगळ्यात जास्त तिला समजावायचं होतं. कारण त्यांना माहिती होतं की इमारत बांधताना पाया जर मजबूत असेल तर तुमची इमारत पडणार नाही, आणि स्त्री हा कुटुंबाचा पाया आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत संसाराची इमारत तुमची उभी राहणार नाही, कारण त्या पायाला तुम्हाला मजबूत करता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही बाबासाहेबांचे बरेचसे लिटरेचर घेतले, बाबासाहेब आध्यात्मिक दृष्टी स्त्रीला महत्व देतात, बाबासाहेब इकॉनॉमिकली तिला महत्व देतात, बाबासाहेब सामाजिक लेवलवरही तिला महत्वाचा पाया मानतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये काय घेतलंय? तुम्ही स्त्रीचं प्रकरण जर आता सध्या डोळ्यापुढे आणा, काय घेतलंय त्यांनी? बाबासाहेबांनी 4 फॅक्टर घेतलेत की तिला नाकारलेले अधिकार. का घेतले हे? की तिला समजलं पाहिजे की हे तुला नाकारलेलं होतं, पुढेही नाकारल्या जाऊ शकतं, म्हणून सजग असलं पाहिजे. कारण तिला एकदा नाकारलं, बघा, शूद्राला जर हरवायचं असेल तर त्या शूद्राच्या स्त्रीला पहिलं गुलाम करा, ती ऑटोमॅटिक होते. मी मागेही तुम्हाला सांगितलं की आय्यस झालेल्या पोराला ब्राह्मण पोरगी नाही म्हणत नाही. का? तिला माहिती आहे कुटुंब व्यवस्था जर कुठून सुरुवात करायची असेल तर घरापासून करायची, आणि म्हणून ते एक मोठं षडयंत्रही असतं. तुमच्या गोटामध्ये शिरकाव करण्याचं ते एक मोठं षडयंत्र असतं, आणि त्या षडयंत्रालाही करत नाही. वादळाला कळतं का मी कुठलं घर पाडायला लागलो? त्या स्त्रीला माहित नाही, मग ती बामणाची असो, मराठ्याची असो, कोणाची असो, बाई तुलाही शूद्रच म्हटलेलं आहे, परंतु वाहक म्हणून त्या बामणातल्या शूद्र स्त्रीला शूद्राची घरं उद्ध्वस्त करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिले. परत ते त्या स्त्रीने जर समजा मुसलमानाबरोबर लग्न केलं तर त्याला नाव लव जिहाद दिलं जातं. कोणावर कंट्रोल कोणावर असतं? ते स्त्रीवरती आहे. तिला स्वातंत्र्याचा दर्जा दिलाच जात नाही. तिने बंडखोरी करून, आजही तुम्ही जर बघितलं की मुसलमानामध्ये जर हिंदूच्या स्त्रीने लग्न केलं तर त्याला नाव काय देतात? लव जिहाद. तिच्या स्वातंत्र्याला किंमत आहे का? नाही. ते त्याला सांगतात हिला फितवलं म्हणून. आमच्या मुलीला मुसलमानांनी फिसवलं आणि लग्न करतात का? तर त्यांना मुसलमानाचा धर्म इथे जास्त वाढवायचा. तुमच्या बौद्ध धर्माला तुम्ही कधी साधारणतः चर्चा करताना बघितलंय का की हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान, शीख, ईसाई भाई भाई? बौद्धाचं नाव कुठं येतच नाही. येतंय का कुठे? म्हटलं जात? म्हटलंय का कधी? प्रचलित तरी केलंय का? कारण का? तर त्यांना माहिती आहे तुम्हाला साधं प्रचलित जरी केलं तर हे मोठं होईल, म्हणून ते लोक भाषेमध्ये पण येऊ देत नाही. म्हणतानाही काय म्हणतील ते? ख्रिस्ती, इस्लाम, शीख, ईसाई बाई बाई. बौद्धाचं नावच घेत नाही, कारण बौद्ध ही संस्कृती आहे आणि बौद्धाला इतिहास आहे, बौद्धाला फाउंडेशन आहे, आणि त्या फाउंडेशनची नीव एका स्त्रीच्या वागण्यावरती आहे, हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून तुमची आयडेंटिटीच ते पुढे येऊ देत नाही. असं कधी झालंय का की बामणाच्या पूर्वी 75% आपले IAS जे कोणी क्लास 1 ऑफिसर आहेत ना त्यांच्या बायका भटिनी आहेत? कधी म्हटलंय का बौद्धाचा जी आली म्हणून? त्यांना माहिती आहे ह्या संस्कृतीला उद्ध्वस्त करण्याकरता आम्हाला काही गोष्टी वापरावं लागतील, आणि मग ती शूद्र असणारी स्त्री तीही त्याला तयार होते, कारण तिला नाव शूद्राचं दिलं पण ती तयार होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचाच वापर होऊ शकतो, आणि तो वापर होऊ द्यायचा नसेल तर मग बाबासाहेबांनी तुमच्या पुढे मांडलेल्या ह्या 4-5 गोष्टी करता स्त्रीनी पण सजग
राहिलं पाहिजे. नुसतं स्त्रीनी सजग राहून चालेल का? बाबासाहेब ह्या प्रकरणातून शूद्रालाही इशारा देतात की स्त्रीला तुम्ही पण जपलं पाहिजे. का स्त्रीला जर तुम्ही स्वातंत्र्य नाही दिलं तर मग मात्र ती प्रतिक्रांतीचा वाहक होईल. तिला निर्णय प्रक्रियेत तुम्ही घेतलं पाहिजे. तिला हे तुमचं वाटलं पाहिजे. जेवपर्यंत तिला तुमचं वाटत नाही तोपर्यंत. आणि म्हणून ख्रिश्चनामध्ये काय म्हणतात की जेव्हा आदम आणि हवा निर्माण झाल्या, दोनच, आदम पहिला निर्माण केला. ख्रिश्चनामध्ये सांगतो तुम्हाला, त्यांच्याकडे काय सांगतात, इडन गार्डन. त्या इडन गार्डन मध्ये तो एकटाच फिरत होता, बोंबला, बोर झाला. मग ते देवाकडे गेला, देवाला म्हटलं मी एकटा बोर झालो. मग त्याच्या हड्डीपासून कोण बनवली? हवा बनवली. आणि जशी हवा बनवली तशी तिने त्याला पाप करायला उद्योग केलं. कोणी केलं उद्योग? स्त्रीने केलं. आणि म्हणून ख्रिश्चनाची कन्सेप्ट काय आहे की आम्ही गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचं प्रायचित्त म्हणून आम्हाला कुठे पाठवलेलं आहे? पृथ्वीवर पाठवलेलं आहे. त्या गुन्ह्याची गुन्हेगार कोण आहे? स्त्री आहे. आणि म्हणून त्या गुन्ह्याचं प्रायचित्त घेऊन आम्हाला तो गुन्हा सुधारायचा आहे आणि परत कुठे जायचंय? त्या इडन गार्डन मध्ये जायचं. हिंदू धर्मामध्ये परत कुठे जायचंय? स्वर्गात जायचंय. मुसलमानालाही कुठे जायचंय? जन्नत मध्ये जायचं. फक्त बौद्धालाच कुठे जायचं नाही, बौद्धाला सद्गती करायची. काय करायचंय? सद्गती करायची. की माझ्या कर्माच्या फळानुसार मला मिळणारं जे काय इप्सित असेल ते माझ्या अकुशल किंवा अकुशल कर्मानुसार असेल. आणि याच्यामध्ये गौतम बुद्धाने स्त्रीला कधीही दोष दिलेला नाही. तिन्ही धर्मामध्ये स्त्रीला दोष दिलेला आहे. स्त्रीमुळेच पाप घडलंय हे असं सगळ्याच धर्मामध्ये सांगितलेलं आहे. फक्त बौद्ध धर्म असा आहे की स्त्रीला सांगत नाही. आणि म्हणून दार्शनिक मध्येही तुम्हाला, जर तुम्ही ख्रिश्चनाचंही घेतलं तर त्याच्यात दार्शनिक तुम्हाला सापडणार नाही. हिंदू मध्येही एक 2-3 सोडल्या तर परत, त्याही ऋषीच्या बायका आहेत म्हणून, बाकी कोणी सापडणार नाही. हा जो देवीचा दर्जा दिलेला आहे ह्या तुमच्या बोधिसत्व आहे. परंतु बौद्ध धर्मामध्ये भरभराट आहे अनंताची. अनंताची आहे, बोधिसत्वाची आहे. एवढंच नाही तर दार्शनिकाची आहे. थेरी गाथा नावाचं, जसं थेर गाथा आहे तशी थेरी गाथा नावाची स्त्रियांनी लिहिलेल्या गाथा आहे. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये स्त्री ही क्रांतिकारी आहे, क्रांतीची वाहक आहे. हे जेव्हा बाबासाहेबांनी ओळखलं तेव्हा बाबासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी, तुम्ही बौद्ध आणि त्याचा धम्म जरी वाटला असेल तर बाबासाहेब त्याच्यामध्येही स्त्रीला महत्व देतात. क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये स्त्रीला महत्व देतात. कार्ल मार्क्स मध्येही बाबासाहेबांनी श्रमजीवनाच्या श्रम उद्गातीमध्ये, आणि म्हणून बाबासाहेब पहिल्यानी, बघा, बाबासाहेब इंग्रजाच्या कॅबिनेटमध्ये मजूर मंत्री व्हायच्या अगोदर, मला कळेपर्यंत गावाकडे जर तुम्ही गेलात तर मजुरी करणाऱ्या माणसाची मजुरी वेगळी, बाईची मजुरी वेगळी होती. माणसाला जर 1 रुपया रोज असेल तर बाईला 8 आणे किंवा 12 आणे असायचे. बाबासाहेब मजूर मंत्री झाले आणि ही तफावत कमी केली. बाई आणि माणूस हे दोघंही समसमान आहे. म्हणून आजही तुम्ही कुठल्याही पोस्टवर गेल्यात तर लेडीज प्रोफेसरला वेगळा पगार आणि जेंट्स प्रोफेसरला वेगळा पगार भेटतो का? पहिल्या वेळेस भेटायचा. बाबासाहेब आहेत ते. स्त्रीचं प्रभुत्व ओळखणारे कोण आहेत? बाबासाहेब आहेत. आणि तिला निश्चित पगाराची इक्विलिटी नाही दिली तर तिला शोषितपणा करता कुठल्या गुणाला सामोरे जावं लागतं? म्हणून बाळांपणाची रजा. कारण त्यांना माहिती हा पुरुष नाही करू शकत, तिला ते सोसायचंय. आणि म्हणून बाबासाहेब तिला बाळांपणाची रजा देतात आणि तीही भर पगारी देतात. समजण्याचा अर्थ काय असते की बाबासाहेबाला स्त्री ही एवढी केंद्रबिंदू वाटली. जर नसती दिली तर काय झालं असतं? एक तर बाईला प्रजनन करणं अशक्य झालं असतं किंवा ती नोकरी सोडावी लागली असती. मग बाबासाहेबांनी ही स्त्री जातीवर केलेला केवढा मोठा उपकार आहे. का केला बाबासाहेबांनी? तर स्त्री जात ही कुटुंबाचीच नाही तर तुमच्या पुऱ्या सभ्यतेची वाहक असते. आजही तुम्ही बघितलं तर मुलावर संस्कार करणारं पहिलं विद्यापीठ कुठलं असेल तर ती आई असते. कारण आईच्या
सहवासात ते मूल मोठं होत असते. कारण माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. माझे वडील मजूर मुंबईला जाऊन माती काम करायचे. एक पर्टिक्युलर दिवस असायचा त्यांचा, दसरा झाला की ते गावातून मुंबईला जायचे. कारण बाबासाहेबाचं ते वाक्य त्यांच्या ध्यानात होतं की गावात राहून तुमचा विकास होणार नाही. कारण गावात राहिलं तर तीच गुलामी होती. आणि म्हणून ठरलेला दिवस असायचा की दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, कारण आम्ही लहान होतो, मला अजूनही आठवतंय की बाबा बरोबर 4-5 आमच्या गावातली माणसं त्या मारुतीच्या पारावर जायचे, अगरबत्ती लावायचे, त्याला हात जोडायचे आणि निघायचे. म्हणजे बाबासाहेब त्यांना फक्त खाली तेवढाच कळाला होता की तुम्ही खेडं सोडून शहरात गेलं पाहिजे, पण मारुतीच्या पाराला जाऊन ते अगरबत्ती लावायचे. आणि ठरलेला दिवस परत यायचा असायचा 7 जून, कारण मुंबईला पाऊस पडायचा, पाऊस जास्त असायचा. हे मुंबईला काम करायचे तर उघड्यावर राहायचे प्लॅटफॉर्मला, घरदार थोडी होती यांना. ते काम करताना तिकडनं पत्र पाठवून माझा बाप माझ्या आईला लिहायचा की मी तुला पैसे पाठवतो, मुलाला शाळेत पाठवण्याची गैरसोय करू नको. आई अनाडी होती, बाप 4था वर्ग शिकलेला, पण ती अनाडी आई त्या 4था वर्ग शिकलेल्या बापाचं काटेकोरपणाने पालन करून माझ्यासारख्या उन्हाळ पोराला तिने शिकवलं. जर तिने शिकवलं नसतं, कारण अनाडी होती ना, दोष देता आला असता का तिला? नसता देता आला, कारण त्या पिढीत तिला नाही कळलं महत्व. म्हणू शकलो असतो ना, पण नाही, तिने मारून मुटकून मला शाळेत घातलं, मला शिकवलं, कारण बाप तर मुंबईला होता. त्यावेळेस माझ्याच बरोबरची मुलं 2 आणे रोजाने गुरं ओळायला जात होती, पण मला नाही जाऊ दिलं. कारण याला कारण काय होतं की माझी आई, तिला माझ्या बापाने सांगितलेलं शिक्षणाचं महत्व कळालं होतं. आणि म्हणून स्त्री काय करू शकते तर तिच्या मनात आणलं तर त्या घराचा स्वर्ग आणि त्या घराचा नरक बनू शकते. आणि त्याच पद्धतीने म्हणून बाबासाहेबांनी ह्या चॅप्टर मध्ये लिहिलं की स्त्रियांना म्हणून कुठल्या पातळीवर नेऊन ठेवलं आणि ती पातळी परत येऊ नये त्याच्याकरता हे दिलेले इशारे, त्याच्याकरता दिलेला संदेश आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी एकदम सविस्तरपणाने लिहिलं की स्त्रीला शिक्षण घेण्यापासून कसं वंचित केलं, स्त्रीला संपत्ती जमवण्यापासून कसं वंचित केलं, स्त्रीला लग्न करण्याचाही अधिकार तो बापाच्या हवाली केला होता. आणि त्यांनी 2 पातळ्या दाखवल्या, नुसता एकच पातळी दाखवली का? कारण त्याच्या अगोदर स्त्री काय होती, मनुपूर्व काळामध्ये, बौद्धाच्या काळामध्ये स्त्री डेव्हलप होती. आजही तुम्ही जर राखी गडी, सिंधू संस्कृती याची जर ठेवण बघितली, काय सापडले तिथं, तर तिथल्या घराची रचना अशी आहे की स्वयंपाकघर आहे, दिवाणखाना आहे, बैठकीची जागा आहे, शिवर आहे आणि स्वयंपाकाची भांडी आहे. कोणाचं राज्य होतं ते? स्त्रीचंच होतं ना. हे एवढं कोण करू शकतं? व्यवस्थित घराची रचना करणारी कोण असते? स्त्री असते. आजही तुम्ही घर बांधायला गेलात तर ती दुसऱ्या गोष्टीत लोडबोड करो का ना करो, पण ती तिचं किचन कुठे बांधा हे मात्र तुम्हाला सहज सांगत असते की किचन असं असावं, किचन तशा बाजूनी असावं, हे असावं. ते आर्किटेक्ट तो नंतरचा प्रश्न असतो. आजची स्त्री ही त्या घरामध्ये ते करते. सांगण्याचा उद्देश आहे की सिंधू संस्कृतीमध्ये ही स्त्रीला महत्व होतं. ती तर बुद्धाच्या अगोदरची संस्कृती होती. आणि म्हणून स्त्री एवढी केंद्रस्थानी बाबासाहेबांनी केली, परंतु आज आमच्या लक्षात ती गोष्ट आली नाही. स्त्रीच्याही नाही आणि पुरुषाच्याही नाही. आता पुरुष काय म्हणतो? परत मला एक सांगा, विनोद कोणावर जास्त होतात? स्त्रीवर होतात ना. आजही विनोद कोणावर जास्त केल्या जातात? स्त्रीवर केल्या जातात. तेही हेटाळणीचे विनोद कोणावर असतात? बायकोवरती असतात. अत्याचार तिच्यावर केला जातो, परंतु हा म्हणतो लग्न केलं आणि फसलो. अरे ती फसली बिचाऱ्या भल्या माणसा तुझ्या बरोबर लग्न करून, तू नाही फसला, कारण तुम्ही अन्यायच केला तिच्यावर. परंतु म्हणजे तिरस्काराची गोष्ट ही आपण कोण केली?
तर स्त्री केली. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आजही गुण कोणाचे बघितले जातात? तर स्त्रीचे, पुरुषाचे नाही. लग्नाच्या संस्कृतीमध्ये उभं असताना मध्यस्थीतला माणूस काय सांगतो? मुलगी दिसायलाही सुंदर आहे, वागायलाही सुंदर आहे, तिला घरकामही चांगलं येतं. याच्या पलीकडं कोणी सांगत नाही. आता 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 करायला लागले. कारण काय, आता शिकलेली बायको पाहिजे, नोकरीवाली पाहिजे. पण नोकरीवाली पाहता पाहता, मी तुम्हाला कालचा एक प्रसंग सांगतो. काल मी इकडे नाही येऊ शकलो, तर दुपारी माझ्याकडे जी आमची कुटी आहे तो खराब झाली, ती दुरुस्त करायची होती. तेवढ्यात एक कुटुंब आलं माझ्याकडे आणि भीमनगरमध्ये बोलले आमच्या घराचं ग्रहमंगल प्रवेश आहे. बोलताना ते घर भरणी म्हटले, ग्रहमंगल प्रवेश आहे. तर भलतेजी चला ना 5 मिनिट. मी आमच्या त्या दुरुस्त करणाऱ्यावर फोन केला, तर तो थोडा उशिरा येणार होता, म्हणून मी तिथे गेलो. त्या घराचं घर एकदम सुंदर बांधलं, इथे भीमनगर मध्येच आहे. एकदम सुंदर घर बांधलं. मला थोडे लवकर घेऊन गेले आणि म्हणून 15-20 मिनिट मला तिथं बसायचा वेळ आला. आणि मी खुर्चीवर बसलो. आता ते नेमकंच घर बांधलंय म्हणजे तिथे राहायला येणार आहेत उद्यापासून. 2 मुली आपल्या आईला पकडून घेऊन आल्या आणि त्या आईला चालता येत नव्हतं. मला वाटलं काहीतरी ऍक्सिडेंट झालाय, कोण पाया बियाला लागलंय. त्या 2 मुलींनी अशा पद्धतीत आणलं आणि खुर्चीवर बसवलं आणि मला बोलल्या, भंतेजी सॉरी, जरा 5-10 मिनिट थांबा, जेवण बिवण आम्ही तिकून घेऊन येतो. त्यांचं नाव बनकर आहे बघा. नंतर मग त्या आई आणि आम्ही दोघंच होतो. मग त्या आई मला सांगायला लागल्या, म्हटलं आई काय झालं पायाला? तर त्या म्हणे मला 20 वर्षापूर्वी पॅरालिसिस झालेलं आहे. आता काय प्रतिक्रिया द्यावा काही कळायलाही नाही. विलाज नाही केला का काही? तर म्हणे खूप केला. आणि त्या आई सांगायला लागला, बोलताय बरोबर येत नव्हतं. पॅरालिसिस मध्ये कधी कधी जिभेचाही त्रास होतो. म्हणे 20 वर्षापूर्वी मला पॅरालिसिस झाला, मला 4 मुली आहेत, मुलगा नाही. मग म्हटलं नसू द्या नाही, मुलगा आणि मुलगी काय देते? काय म्हटलं नाही, मला कळलंय आता मुलाची काही जरूरत नाही. मला 4 मुली आहेत. माझी मोठी मुलगी घाटी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. भंतेजी तिने वडील पण अपंग आहे. आमच्या दोघांकरता तिने लग्न केलं नाही, बाकीच्या 3 मुलींनी लग्न केले. आणि आज हे जे घर बांधलंय ना भंतेजी, तिने आमच्याकरता बांधलंय. आणि तिने प्रतिज्ञा केली होती की आई बाबा, जोपर्यंत मी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर बांधून देणार नाही तोपर्यंत लग्न करणार. जिवंत आहे. तुमच्या इथे भीमनगरमध्ये तुम्ही जर गेलात तर बनकर नावाचं कुटुंब आहे आणि ती मुलगी आजही घाटीमध्ये नोकरी करते. म्हणजे मुलगी काय करू शकते. आणि एवढं सुंदर घर बांधलंय तिने. आणि त्या आई सांगत होत्या की जेव्हा मला पहिला अटॅक आला त्यावेळेस माझे सगळे विधी, मला चालताही येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं. परंतु ती माझी मोठी मुलगी त्यावेळेस ती 8वीत होती आणि तेव्हापासून ती माझं सगळं करते. आणि मुलगा जर असता तर खरंच भंतीजी त्यांनी केलं असतं का? सांगण्याचा काय उद्देश आहे की जर मनात आलं तर मुलगा, तिच्या बहिणी 3 आल्या होत्या आणि 3घींनाही मुलं आहे. त्या 3घी त्या घराच्या मंगल प्रवेशाकरता आल्या होत्या. परंतु ही जी मोठी मुलगी होती, आमचा हा संवाद तिला बिचारीला माहिती नव्हता. आईने भंतीजीला काय सांगितलं काय नाही सांगितलं. तर मला असं झालं की खरोखर की ज्या बाया मुलांकरता नवस करतात त्या किती वेड्या आहेत. तुमच्याकरता परत दुसरा प्रसंग सांगतो. त्या मुलीचं मला खूप कमाल वाटलं. नंतर तिला विचारलं मी, त्याच्यामुळे भंतीजी, कारण जेव्हा आम्ही झालो तर मला कळत होतं, मी मोठी होती, माझ्या पाठीवर बहीण झाली त्यावेळेस मी 4 वर्षाची होते. पण माझी आई दुःखी झाली होती, मी तिचा चेहरा पाहिला होता. जेव्हा 3री बहीण झाली त्यावेळेस मी 8 वर्षाची होते. तेव्हा तर माझी आई रडली होती, तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले होते. जेव्हा 4थी झाली तेव्हा तर मी 12 वर्षाची होते. आणि त्यावेळेस तर आई एवढी नाराज झाली होती की विचारू नका. आणि त्या वयात मी ठरवलं होतं की मी यांचा मुलगा होऊन दाखवे.
इथे आहे, तुम्ही कधी भेटू शकता त्या मुलीला. आता नाव विसरलो मी, बनकर त्या कुटुंबाचं नाव आहे. ती मुलगी घाटीमध्ये नर्स आहे. आणि तिने सांगितल्यानंतर मला तेव्हा कळलं की बाबासाहेबांनी स्त्रीला का जास्त किंमत दिली असते. कधी कधी काय होतं, योगायोग नसतो. आणि आज सकाळी परत एक कुटुंब लाल मातीचं माझ्याकडे आलं. तिथे काय होतं तर लाल मातीवरती की भंतेजी, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, नाही पुण्यानुमोदन आहे, तर जरा तुम्ही या. ठीक आहे, येतो. बाबा 80 वर्षाचे, आई 72-73 वर्षाचे. मला वाटलं अजून एखादा मुलगा बिलगा असेल. घरी गेलो, घर चांगलं बांधलेलं व्यवस्थित. गेल्यानंतर दोघंच नवरा बायको. त्या 72 वर्षाच्या आई तांब्या घेऊन आल्या, माझ्या पायावर पाणी टाकलं. ते 82 वर्षाचे बाबा पाय पुसायला मी करू दिलं. म्हटलं समाधान होतं, यांना होऊ द्या. जेव्हा आत जाऊन बसलो तेव्हा मूर्ती बिर्ती ठेवल्या होत्या. एका मुलाचा फोटो ठेवलेला होता. तर माझ्या मनात तर्क आला की बहुतेक एवढाच एक त्यांना मुलगा होता. कधी झालाय तर म्हणे 10-12 वर्षापूर्वी तो गेलाय. आणि त्याला बरं वाटावं म्हणून दरवर्षी आम्ही करतो, भंतेजीला बोलवतो, जेवण बिवण देतो. आणि मग त्यांनी मला सांगितलं की भंतेजी, हा माझा पहिला मुलगा होता, दुसरा मुलगा माझा ऑस्ट्रेलियाला आहे. मनात सर झालं माझ्या थोडस. परत म्हटलं की नाही, घरबीर त्या मुलांनीच बांधून दिलं असेल. परत त्या आई सांगतात की हे म्युन्सिपाल्टीमध्ये सफाई कामगार होते, त्यांना पेन्शन भेटलं. आताही आम्हाला पेन्शन भेटते, त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह चालतो. तो ऑस्ट्रेलियातला मुलगा आमचा फोन पण उचलत नाही. इथल्याच दोन्ही कथा. मी यांचं नाव नाही सांगणार, कारण एखाद्या वेळेस त्या मुलाला वाईट वाटेल. यांचं जसं नाव सांगितलं, कारण या मुलीचा मला थोडा गर्व वाटला, त्यांचं नाही, पण आहेत ते. तो मुलगा आमचा फोनही उचलत नाही. भंतेजी, अशी एखादी वंदना आहे का की तुम्ही इथं म्हटल्यानं त्याच्यावर फरक पडेल? किती भोबडे असतात की नाही. तुम्हाला ते एखाद्या वेळ देव भोळे वाटतील, पण मनात किसक असते त्यांच्या. मुलगा हवा म्हणून नवस केलेले असतात. आणि त्या आई मला बोलले की आज मला खूप मुलीची कमी जाणवते, कारण 2च मुलं आहेत. एक ऑस्ट्रेलियामध्ये आणि एक गेला. भंतेजी, हा खूप चांगला होता. मनात म्हटलं काय भरोसा, हाही तुम्हाला सांभाळणार होता की नव्हता. सांगण्याचा उद्देश काय आहे की क्रांती आणि प्रतिक्रांती मधल्या स्त्रीचं कॅरेक्टर. मला 2 दिवसात 2 उदाहरणं आली की आपण कुठल्या लेवलवरती जाऊन हे करतो आणि कुठे दोष द्यायला पाहिजे, कुठे सांभाळून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे कुणी ऐकत असतील त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की मुलगी ही कमकुवत नाही. ती तुमच्या म्हातारपणाची काठी अवश्य होऊ शकते, जे बनकरच्या कुटुंबामध्ये मी बघितलं. बहुतेक बाबासाहेबांनी या गोष्टी बघितलेल्या असतील. आणि म्हणून स्त्रियांना, त्या मुलीलाही मी सांगितलं की आई बाबाची सेवा करते. भगवान बुद्धाने मंगलामध्ये सांगितलेलं आहे की जे कोणी आई वडिलाची सेवा करतात त्यांना कधी कमी पडत नाही. ते आईचं हृदय असते की आई अजून तिला म्हणते की आता आमची सोय लावलीस तू, आता लग्न कर. ती मला सांगत होती की भंतेजी हे म्हणतात लग्न कर. म्हटलं तुझी इच्छा आहे, कारण माणसाला जर सेवा करायचीच झाली तर कुठेही राहून माणूस करतो. आणि तुझं चित्त तर एवढं शुद्ध आहे की शुद्ध चित्ताला शुद्ध चित्त मिळायला वेळ लागणार नाही. तुला नवराई तू खरं जर मनात ठेवलं तर नवराई तसा मिळेल. कारण कधीही बघा की तुम्ही जर एखाद्या चांगल्या मार्गावर चालत असाल तर तुम्हाला कुठेही त्रास होत नाही. परंतु त्या लेवलला जाताना तुमची शुद्धी असली पाहिजे. म्हणून त्या मुलीला मी काल किंमत दिली. आणि आज तो, जर ते बाबाही ऐकत असतील तर तुमच्या त्या मुलाला माझा व्हिडिओ पाठवा की किमान बाबाला आईला फोन तर उचल त्यांचा. ऑस्ट्रेलियातून जाण्याची मेहनत त्यांची आहे. सफाई कामगार होता तुझा बाप, तुला शिकवलं असेल. ऑस्ट्रेलियाला तसाच नाही गेला तो, बायको ऑस्ट्रेलियाची आहे. म्हणून कधी कधी असे प्रसंग येतात की आपण सांगत असताना स्त्री का बाबासाहेबांनी केंद्रस्थानी घेतली असेल. आणि मला काल ह्या 2 उदाहरणातून कळलं की स्त्री खरोखर ही जेवढी शोषिक आहे तेवढी खंबीरपणाने उभी राहणारी आहे.
भीमनगर मधलं ते घर पाहूनही मला आनंद झाला की आई आणि वडिला करता एवढं सुंदर घर बांधलं त्या मुलीनी. आणि स्त्री म्हणजे मुलीचं काय योगदान असू शकतं. आणि मग त्यांना मी धम्मदेशना देताना तिथे जी सांगितली होती, त्यांना उदाहरणं दिली, इंदिरा गांधीचं दिलं, शरद पवारांचं दिलं, की मुलगी आणि मुलगा याच्यामध्ये काही भेद नसतो, उलट्या मुली चांगल्या असतात. जेव्हा प्रसेनजित राजाला मुलगी झाली आणि ते भगवान बुद्धाजवळ होते, जेव्हा सेवक सांगत आला, राजा नाराज झाला, तेव्हा भगवंताने त्याला समजावून सांगितलं होतं, अरे राजा वेडा आहे, चक्रवर्ती राजा आणि बुद्धही निर्माण व्हायला त्या आईच्या पोटातूनच यावं लागतं. ती स्त्री असते. निश्चित स्त्री, पुरुष हा तुमच्या एका घराचा उद्धार करतो, स्त्री ही 2 घराचा उद्धार करते. आणि म्हणून कधी जरी स्त्री चांगली जर वागली तर तिचा परिचय करून देता देता, नवऱ्याचा परिचय करता करता बापाच्या परिचयात लोक सहज असतात, की ही अमुक अमुकची मुलगी आहे आणि हल्ली यांची पत्नी. म्हणून सांगितलं की क्रांती आणि प्रतिक्रांती मधल्या ह्या ग्रंथाचा आपण शेवट करताना महाराष्ट्रामधल्या स्त्रियांनी, विशेषतः बौद्ध स्त्रियांनी, बाबासाहेबांनी आपल्यावर खूप अनंत उपकार केलेले आहेत. त्या उपकाराची परतफेड करताना बाबासाहेब तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा करत नाही. एक भिक्षू म्हणून मीही तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा करणार नाही. तुम्हाला कुठेही जिंदाबाद मुर्दाबाद म्हणायला जा म्हणणार नाही. परंतु तुमच्या घरामध्ये तुमचं घर हे खरोखर बौद्धाचं घर कसं बनवता येईल आणि त्या बौद्धाच्या घरामध्ये श्री केंद्रस्थानी कशी असेल. जर एका महाराष्ट्रामध्ये किमान असे 1000 जरी कुटुंब निर्माण झाले तरी त्या 1000 कुटुंबाकडे बघून लाखो कुटुंब निर्माण होतील. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये बौद्ध धर्माचा आचरण, बौद्ध धर्माची परंपरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घालून दिलेले नीती कर्तव्य आणि आम्हाला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञाचं तंतोतंत पालन करून आपण बौद्ध धर्माला वाहून घ्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करून आजचं प्रवचन आपण इथे थांबूया आणि उद्या या पूर्ण पुस्तकाची समीक्षा घेऊ.